प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। मुकुस्तुषाधिभिक्कोशैः युक्तं युक्त्यावघाततः आत्मानमन्तरं शुद्धं विविच्यात् तंडुलं यथा। एक मुद्दा सांगितला की तुमच्या आमच्यामध्ये जो सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे सगळ्यामध्ये एक आहे. मग एक असून अनेक भासतो कसा तर उपाधी वशात. उपाधी वेगवेगळी आहे. दोन उदाहरण दिले शंकराचार्यांनी. एक आकाश एकच असतं पण आकाशाला वेगवेगळ्या उपाधीच्या माध्यमातून पाहिलं तर आपण त्याचे नाव बदलवतो. घटाच्या माध्यम पाहिलं तर घटाकाश, चार भिंतीचा मठ असेल आश्रमाचा मठाकाश, एखादं मैदान असेल मैदान आकाश, पण आकाश एकच असं, स्पेस एक आहे. या तशाच अंतःकरणाचे उपाधी प्रत्येकाचे वेगळ्या आहे. कोणाच्यात सत्वगुण आहे, कोणाच्यात रजोगुण आहे, कोणाच्यात तमोगुण आहे. त्याच्यानुसार वेगवेगळ्या पशुपक्ष्यामध्ये माणसामध्ये देखील असे भेद दिसत आहे. परमात्मा अभेद आहे, एकमेव आहे. दुसरं उदाहरण रसवर्णादी भेदवत. पाणी एकच असतं पण त्यात वेगवेगळ्या आपण जर काही एसेन्स टाकला, काही वाळ्याचं तर काही निंबूचं तर काही निर्णय सरबत आपण करतो त्याला. तसं प्रत्येकाच्या अंतःकरण वेगवेगळे असल्यामुळं आत्मा जरी एक आहे तर आत्म्याचं पडणारा प्रतिबिंब त्या अंतःकरणात पडतं आणि अंतःकरणाला ज्या गुणाचा रंग असेल तसं आपल्याला दिसतं. आपण श्रद्धेबाबत बोलतो. श्रद्धा हा एकच भाग आहे पण त्रिविधा श्रद्धा भवती. सत्वगुणाचं त्याला रंग लागला तर सात्विक श्रद्धा असते, राजस तमस. आणि हे का होतं की उपाधिवशात. मग उपाधी कोणते आहे ते लॉजिकल तुम्ही आम्हाला सांगितलं. तीन उपाधी आहेत. एक स्थूल देह, दुसरा सूक्ष्म देह आणि तिसरा कारण देह. तसं गणपतीचं जे रूप आहे अलग आहे. 8 ठिकाणी आपण अष्टविनायकाला जातो, एकाचा चेहरा दुसऱ्यासारखा नाही पण त्याचं स्वरूप एकच आहे. तसं साधू संतांचे रूप वेगळे आहे पण त्याचं स्वरूप सच्चिदानंद आहे. आता हे एक असून अनेक भासतो कसं काय तर या उपाधी वशात स्वयमेव भिद्यते. आणि उपाधी आला म्हणतात स्थूल उपाधी, दुसरी सूक्ष्म उपाधी आणि तिसरी कारण उपाधी. या स्थूल उपाधी शरीराला म्हणतात स्थूल शरीर. ती पंचमहाभूतात बनलेले आहे. पंचीकृत महाभूत संभव कर्मसंचितम शरीरम सुखदुःखानां भोग आयतन मृत्यू. त्या आपण दोघांमधला फरक झाला. हे भोगाचं आयतन म्हणजे घर आहे. आपण पूर्वजन्मात किंवा या जन्मात पूर्वी केलेलं कर्म ते सुखदुःख रूपाने भोगण्यासाठी देवाने तुम्हाला आम्हाला शरीर दिलं. कशानुसार? तुमच्या पूर्वकर्मानुसार. एक उंच आहे तर दुसरा ठीक नाही, तर काळा आहे तर दुसरा गोरा आहे, एकाची मनस्थिती चांगली आहे दुसराचा डिस्टर्ब आहे. हे प्रत्येक आपापल्या कर्मानुसार जबाबदारी पूर्वसंचितानुसार त्याला मिळालं आहे. आणि कसं तरी काय त्याचा रोल आहे सांगितलं की हे भोगाचं साधन नव्हे पण हे भोगाचं एक घर आहे. तसं घर काही सुखदुःखी होत नाही मग घरात राहणारं सुखदुःखी होतो. आता घरात राहणं सुखदुःखी होतं तर कोणत्या माध्यमातून माणूस सुखदुःखी होतो तर स्पष्टच आहे की सुखदुःख देहाला होत नाही, आपल्या मनाला होत असतं. मन म्हणजे सूक्ष्म शरीर. तर माझं मन सुखी तर मी सुखी. म्हणून मेलेला माणूस जेव्हा तो पडलेला असतो त्याचं पोस्टमॉर्टम जरी केलं तर तो काही बोलू शकत नाही. कारण काय की त्याला फक्त स्थूल देह असतो, सूक्ष्म देह नसतो. मग सूक्ष्म देह काय हे समजून घेणं बरोबर क्रमप्राप्त झालं. त्यात सांगितलं 17 घटक त्यात येतात. पंचप्राण, मनः, बुद्धी, दशेंद्रिय समज. हे पाठ केले पाहिजे आपले म्हणजे बेसिक नॉलेज राहते आपल्या. 5 प्राण सूक्ष्म रूपाने, मनः आपलं माइंड, बुद्धी आपलं एक विवेक करायची आणि दश इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 2 मन आणि बुद्धी. 17वी जीवन काळ घेऊन आपण फिरतो. आणि अपंचीकृत भूतोत म्हणजे आता ते काल तुम्हाला सांगितलं की त्याचं काही
विभाजन आणि संयोजन होण्याच्या आधीची अवस्था जी असते त्याच्यापासून हे सूक्ष्म शरीर होतं. तसं कुठलंही कार्य करण्याच्या आधी ते आपल्याला विचार रूपाने असतं आणि विचार जेव्हा स्थूल रूप होतात तेव्हा आपण कर्म होत असतो. तसं हे सूक्ष्म रूप आहे. सूक्ष्मांगम भोग साधनम. आता असं का होतं? एकाचं अंतकरण दुसऱ्यासारखं नाही, एकाचं वागणं दुसऱ्यासारखं नाही, एकाच्या ह्याच्यात दुसऱ्यासारखं नाही. सगळ्याचंच पंचमहाभूताचं शरीर आहे. याचं कारण प्रत्येकाचं सूक्ष्म शरीर जर वेगळं असेल तर त्याचं आणखी कारण ते म्हणजे आपल्याला आपले असलेले अविद्या शरीर किंवा कारण शरीर, त्याला आपल्या चार्टमध्ये आपण वासना, वास्तव म्हणजे पूर्वजन्मातले जे संस्कार आहेत ते केव्हा सुरू झाले पण सांगू शकत नाही. केव्हा त्याचा प्रारंभ आहे म्हणून अनादी अविद्या अनिर्वाच्य. ही अविद्या अनादी आहे, त्याला बिगिनिंग केव्हा झाली सांगता येत नाही. आणि अविद्या त्याला आपल्याला ज्ञान राहत नाही. झोपेच्या अवस्थेत असताना बाहेर काय आत चाललंय त्याचे, कारण स्थूल शरीराशी एकरूपून जागृत अवस्थेत आपल्याला भान तरी असतं बाहेरच्या जगाचं आतल्या मनाचं. स्वप्न अवस्थेत बाहेरच्या जगाचं भान नसतं पण आतल्या मनात कल्पनात असलेल्या मनाचंच पण असतं. पण निद्रावस्थेत हे भानच राहत नाही. आणि जिथे मनामध्ये विक्षेप नसतात तिथे आपण आनंद अनुभवत असतो. त्यालाच आनंदमय कोश म्हटलंय, त्यालाच कारण शरीर म्हटलंय, त्यालाच अविद्या म्हटलंय, त्यालाच प्रकृती म्हणतात. वेगवेगळे शब्द आहे संदर्भ. तर ते कसं आहे? अनादी अविद्या अनिर्वाच्य. त्याचं वर्णन नाही करू शकत. काय केव्हापासून सुरू झाली कोणीच सांगू शकत. कारणोपाधी उच्चते. ह्या दोघांचंही कारण आहे. स्थूल शरीराचं कारण आहे सूक्ष्म शरीर, स्थूल आणि सूक्ष्म शरीराचं कारण आहे आपल्यामध्ये असलेल्या वासना, आपल्यामध्ये असलेलं कारण शरीर. आणि त्याच्याप्रमाणे आपण सगळा खेळ खेळत असतो. झोपेत जेव्हा 10 लोक झोपले असतात एका रूम मध्ये, तर ओळखता येत नाही कोण काय म्हणून. एक कोणी डॉक्टर आहे, दुसरा इंजिनियर आहे, कोणता वकील आहे, तिचा शेतीकडे आहे, तर मजूर आहे, एखादा पापी आहे, एखादा पुण्यवान आहे. जागा झाल्यानंतर बरोबर आपल्या आपल्या वासनेत जागावलं. तर झोपेत असताना सगळ्याचा अनुभव सारखाच असतो की मी काल सुखाने झोपलो. काय जाणलं तू सुखाने झोपत असताना? काही जाणलं नाही. काही जाणलं नाही. हे विद्या आहे की अविद्या आहे? अविद्या. केव्हा सुरू झाली माहिती आहे का? नाही आता आणि अनादी. म्हणून विचारत बसू नका किंवा पहिली वासना आली किंवा तुम्ही नाही सांगू शकत. कारणोपाधी होते त्याला कारण उपाधी. उपाधी म्हणजे जे नव्हतं ते आपण धारण करणं, त्यानंतर उपाधी. मग आपण चक्करमध्ये पडलो. तिथून पहिल्यांदा कारण उपाधी, नंतर सूक्ष्म उपाधी, नंतर स्थूल उपाधी, असं येतं वरून खाली. पण यात सांगितलं मुद्दा कोणता की ज्याला आपण शुद्ध आत्मा म्हणतो. तो कसा आहे? उपाधी त्रितयात अन्यम आत्मानम अवधारयत. समथिंग अदर दॅन द थ्री. या 3 पेक्षा वेगळा आहे त्याला आत्मा समजा. आत्मानम अवधारयत. 3 उपाधीहून वेगळा, विलक्षण असं सांगितलं. तो आपला जो सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे ह्या उपाधीच्या पलीकडे आहे हे सांग. अन्य म्हणजे वेगळा असलेला, त्याचा साक्षी असलेला. आपल्या गणपती अथर्वशीर्षात देखील म्हणतात की सगळं वर्णन केलं सगुणाचं. त्याचं जेव्हा स्वरूप सांगितलं तो गुणत्रयातीत, तो 3 गुणाच्या पलीकडचा आहे. तो देहत्रयातीत. 3 देह म्हणजे कोणते आले? स्थूल देह. गणपती म्हणजे आपल्या अंतर्यमी असलेला परमात्मा. सच्चिदानंद स्वरूपोसी नित्यम. असा जो सच्चिदानंद स्वरूप आत्मा ज्याला ब्रह्म म्हटलं आहे ते 3 उपाधीहून वेगळं आहे. आत्मानम अवधारे. आता कथम अवधारेत, कसं आपलं चिंतन करायचं तर सांगितलं. त्याच्या आधी अशा पंचकोशाच्या ज्या समावेश केला आहे त्या 3 शरीरामध्ये. हे फार विचार करण्यासारखं आहे. आयुष्यामध्ये बेसिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे की 3 शरीर ऐकले तुम्ही. कोणतं? स्थूल, दुसरं सूक्ष्म, कारण. तसेच आपले पर्सनॅलिटी लेअर्स आहेत. एक व्यक्तित्वाचे स्तर आहे. एक 5 घेतले त्याचे. अन्नमय कोश म्हणजे हे संपूर्ण शरीर आपलं अन्नाने जन्माला आलं, अन्नामुळे राहतं आणि अन्नच होतं दुसऱ्याचं, म्हणजे म्हणतात अन्नमय कोश शरीरात. त्याच्यामुळे त्याचे जे सगळे व्यवहार ज्याच्यामुळे चालतात ज्या शक्तीमुळं, त्यानंतर प्राणशक्ती ज्यात आहे त्यानंतर प्राणमय कोश. त्याच्यावर आपल्याला भूक तहान लागते, तो आपला प्राणमय कोश. प्राणस्य धर्मा अशना पिपासे. प्राणाचा स्वभाव आहे भूक आणि तहान लागणं, ते अन्न, तो प्राणमय कोश. तिसरा ज्याच्यामुळे आपल्याला संकल्प विकल्प करतो किंवा सुखदुःखाच्या भावना होतात तो मनोमय कोश. म्हणजे या स्थूल अशा देहामध्ये समावेश झाला. या अन्नमय कोशाचा सूक्ष्म देहामध्ये समावेश होतो. प्राण, मन आणि बुद्धीचा म्हणजे विज्ञानमय कोश. असे 3रा होते विज्ञानमय कोश.
माणसाचं मन नोन परिसरात जातं, पण बुद्धी अननोन परिसरात देखील विचार करते. इतकं सायन्समध्ये शोध लागले, आता चंद्रावर यान न्यायचं आहे वगैरे, बुद्धी झेप देते. म्हणून मनापेक्षा बुद्धी अधिक सूक्ष्म आहे. असे हे तिन्ही पण तिघाचा समावेश आपल्या सूक्ष्म शरीरात घ्यायचा. कारण प्राण म्हणजे सूक्ष्म स्वरूपाची शक्ती, पचन शक्ती आहे, उत्सर्जन शक्ती आहे, विचार करण्याची शक्ती आहे, सर्क्युलेशनची शक्ती आहे. तर असं ते 5 प्राण ते सूक्ष्म रूपाने घ्यायचे. त्यातर 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय कोणत्या रूपाने घ्यायचे? सूक्ष्म रूपाने. नुसतं कान नव्हे, पण कानामध्ये ऐकण्याची शक्ती, डोळे नव्हे, डोळ्यामध्ये पाहण्याची शक्ती, नाक नव्हे, नाकामध्ये असं 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय. आणि शिवाय भावना आणि विचार हे सगळे त्यात आले. तर ते तिथे 3 समावेश घेतला, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. 3. आपण असं करताना स्थूल शरीराच्या पलीकडे जाणं काय आणि अन्नमय कोशाच्या पलीकडे, दोघांचा अर्थ आहे. पलीकडे जाणं म्हणजे काही पळून जायचं नाही, फक्त त्याच्यावर आपलं वेगळं स्वरूप समजायचं. तसं प्राणमय, मनोमय, विज्ञानमय. आणि 4थं जे आहे ते म्हणतात आनंदमय कोश. तो झोपेमध्ये आपण अनुभवतो. झोपेत प्रत्येकाला आनंद देतो. भोगी असो, योगी असो की रोगी असो, गाठ निद्रा लागली असताना उठल्यानंतर विचार त्याला, कसं झोपलास? पण मी सुखाने झोपलो. पण काय जाणलंस? माहीत नाही. म्हणजे अविद्यायुक्त तो आनंद असल्यामुळे त्याला आनंदमय कोश म्हटलाय. आणि त्या आनंदमय कोशाचा समावेश कोणत्या शरीरात करायचा? कारण शरीर. समजतं का? 3 शरीर ब्रॅकेट केलं. म्हणजे 3 शरीराच्या पलीकडे आपलं स्वरूप जाणणं, उपाधी तितयादन्यम, किंवा पंचकोशाच्या पलीकडे विवेक करून जाणणं, दोघांचा अर्थ आहे. पण तुम्ही स्वतःला जाणा. आज आपण पंचकोशाचे एक रूप, स्थूल देहाशी नाही तर प्राणाशी, का कधी भोगताना ते आपण प्राणाच्या स्तरावर, कधी संकल्प विकल्प करताना मी संकल्प केला, मला विकल्प आला मनाच्या स्तरावर, कधी तुम्ही निर्धार करता बुद्धीच्या स्तरावरता, कधी काही समजत नाही बाहेर काय आणि आत काय, इग्नोरन्स इज ब्लिस, आणि असंच राहतो. पण ह्या 5च्या पलीकडे जाणं म्हणजे पलीकडे याचा अर्थ त्याचा साक्षी होऊन राहणं. शब्द कोणता वापरला होता मागच्या ह्याच्यात? उपाधित येते अन्यम आत्मानम अवधारयत. आत्मा कसा आहे? या 3 उपाधीच्या पलीकडे. कोणत्या 3? स्थूल, सूक्ष्म, कारण. त्यात पंचकोश कोणते आले? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि इव्हन आनंदमय देखील. बस. तर तैत्तिरीयोपनिषद एष अन्नमय मात्मानमुपसंक्रामति, एतम प्राणमय मात्मानुपसंक्रामति, एतम मनोमय मात्मानुपसंक्रामति, एतम विज्ञानमय मात्मानुपसंक्रामति, एतम आनंदमय मात्मानुपसंक्रामति. असं स्टेज घेतलं. तुमच्या लेवलवरून शिकवतात. त्याच्यावरून आपलं स्वरूप जाणायचं. ते स्वरूप निर्विकार आहे, ते नित्य शुद्ध बुद्ध आहे. ते आपल्यामध्ये असलेलं आत्मतत्व आणि ब्रह्माचंही स्वरूप आहे. कसं आहे? सच्चिदानंद. दोन्ही सारख्या धर्माच्या गोष्टी एक रूप होतात. पाणी पाण्यात तसंच आत्मा तेच ब्रह्म आहे असं जाणणं हा वेदांताचा विषय आहे. पण तो कसा जाणायचा? का बरं असं पंचकोशाचे आपण सहयोग होतो? तो उदाहरण दिलं होतं. शुद्ध आत्मा नीलवस्त्रादी योगेन स्फटिको येता. स्फटिक एकच असतो. तसा स्फटिकासारखा शुद्ध परमात्मा आहे. त्याच्यात कुठल्या प्रकारचे रागद्वेष, ईर्ष्या, मत्सर किंवा तमगुण, रजगुण, सत्वगुण काही त्याच्या गुणच त्रयातीत आहे. मग गुणातीत असून हा गुणावर येतो कसा? तसं तो स्फटिक घ्या. त्याच्या काही नील वस्त्र आधी निळा रंग ठेवला, वस्त्र आपण निळं दिसतं. खऱ्या अर्थ निळा रंग त्या स्फटिकामध्ये नसतो. थोडं बाजूला काढत ते उपाधी स्वतः आहे. हिरवा ठेवला तर हिरवा रंगाचा दिसतो. तसं पाणी एकच होतं, बॉटल ते रंग बदलले तसं ते आहे. तर आपल्या सगळ्या उपाधीला बाजूला राहून पाहिलं तर बस शुद्ध ते अंतरंग आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा रंग नाही. असा म्हणजे मर्यादा त्याला नाही. असं अमर्यादित स्वरूप त्याला ते आपलं कसं जाणावं ते पुढे आणखी उदाहरण दिलं की साधकांनी त्याचं शांततेने बसून विचार करा की मी कोण आहे, हू एम आय. असं आहे. आपल्या आयुष्यावर घोकंपट्टी केली की देहोहम, याच्याशिवाय पलीकडे आपली दृष्टी जातच नाही. स्थूलोहम, मग स्थूल असला तर स्थूल म्हणतो, कृष्ण झाला तर कृष्ण म्हणतो, काळा असला तर कृष्णहम, गोरा असला तर गौरहम, पुष्ट झाला तर धष्टपुष्ट झाला, मरण पावला तर मरण पावला, अशी आपली त्याच्याऐवजी वेगळं समजा आपलं. तेव्हा मग आत्म्याच्या गोष्टी लक्षात येतात. न जायते न मरेते, त्याला जन्म नाही आणि मरण नाही. किंवा हे जेव्हा जाणलं तर, नाही जाणलं तर त्याला परत पुनरपि जननम पुनर्पण.
कसं वापस तो उदाहरण दिलं की जसं तांदूळ त्याच्यावरती हस्क असतं, त्याच्यामध्ये धान असतो, धान आपण बाजूला काढतो, मग सुपामध्ये घेऊन ती बाजूला केल्यानंतर मग तसं विवेक आता सूप लावा. विचार करा की आपण कोण आहे. अन्नमय आहे, प्राणमय आहे, मनोमय आहे, विज्ञानमय आहे, आनंद. आणि जो ज्याचा द्रष्टा असतो तो त्याच्यापासून वेगळा आहे. कधी आपली तब्येत चांगली असते, कधी वाईट असते, कधी मूड चांगले असतात, काही बिघडले असतात, कधी कोणी आपल्याला मान देतात, काही अपमान देतात, पण त्याच्यापेक्षा पलीकडे आपलं स्वरूप आहे. असं सतत कसं करायचं, जसं ते कांडण करत असतात धानाचे, तसं कांडण करणं म्हणजे विविधच्या तंडुल मेथा. तसं तांदूळाला असं त्याचं आता काढून त्याचं पृथक्करण करून मग कोंडा फेकून देतात आणि मग काय घेतात, त्याच्यातलं तांदूळ घेतात, स्वच्छ असतं. तसा स्वच्छ आत्मा याच्या पलीकडे आपलं जाणं, ते माझं स्वरूप आहे. आणि शास्त्रातून ऐकून आणि गुरुजनापासून उपदेश प्राप्त, अंतरम शुद्धम निर्मळच आहे, विविच्यात निराळ करावं आणि ते आपलं स्वरूप जाणावं इथपर्यंत आणलं. आता सवाल हा एका प्रश्नाला उभा करून शंकराचार्याने उत्तर दिलं की ठीक आहे, आत्मा एकच आहे, शुद्ध आहे, सर्व व्यापक आहे तुम्ही नेहमी म्हणता. मग सर्व व्यापक आहे तर सगळ्याला प्रचितीला काय येत नाही? काही लोकांना त्याचं आत्मदर्शन होतं, काहीला होत नाही, काहीला साक्षात्कार काय होत नाही. पण होते कुठे, कशामुळे हा भेद दिसतो? ऐका आता पुढच्या श्लोकात देतात आहे. आत्मा सदा सर्वत्र असून सर्वांना तो का कळत नाही, का प्रचित राहत नाही? कारण त्याचं पहिल्यांदा प्रतिबिंब कुठे असते याचा विचार करायला होता. सदा सर्वगतोप्यात्मा न सर्वत्रावभासते बुद्धावेवावभासेत स्वच्छेशी प्रतिबिंबव. सदा म्हणजे नेहमी, सर्वगतः सर्व व्यापक असलेला आत्मा हे आपण ऐकलं आतापर्यंत. मग सवाल हा निर्माण होतो, प्रश्न हा निर्माण होतो की का बरं आपल्याला प्रचिती येत नाही त्याची, सतत अनात्म्याची प्रचिती? तर त्याचं प्रकट होण्याची जागा आहे बुद्धो एवाव भासेत. आत्मा नाही सर्वत्र भासते, सगळ्यांना तो चकाकत नाही, सगळ्यांना तो प्रचिती राहत नाही. कारण काय की त्याची प्रचिती बुद्धीमध्ये. कोणत्या बुद्धीत? शुद्ध बुद्धीमध्ये. बस हे अध्याय होत. बघा, सूर्याचा प्रकाश सगळीकडे असतो, पण रिफ्लेक्टिंग मीडिया असल्याशिवाय म्हणजे प्रतिबिंबात्मक काहीतरी पृष्ठभाग असल्याशिवाय प्रतिबिंब दिसत आहे. दगडावर नाही त्याचं प्रतिबिंब, पण आरसा असेल तर सूर्याचं प्रतिबिंब. इव्हन त्याच्या तुम्ही वेगळा कळोसा पाहू शकता तिथे लावलेला आहे की नाही. तसा आत्मा सगळ्या ठिकाणी, पण त्याचं प्रतिबिंबित होणारी जागा म्हणजे आपली बुद्धी. पण कोणत्या बुद्धी स्पष्ट होईल? जितके बुद्धी ते रजगुण तमगुण दूर होत जातात, रागद्वेष संपत जातात, कलुषितता दूर होते, तेव्हा लक्षात येते की हे आपलं स्वरूप आहे. म्हणून आपल्याला सगळ्या उपासना कशासाठी आहे? उपासना भक्ती अंतःकरणाच्या शुद्धीसाठी. ते अंतःकरण खऱ्या अर्थाने शुद्ध झालं तर त्याचं नको तरी म्हटलं तर आत्मज्ञानामध्ये बोलला गेलं. बुद्धो एव अवभासेत, बुद्धीमध्येच. म्हणून बुद्धीची जागा आहे रामाची आणि कामाची दोघी जागा आहे. काम हा बुद्ध उदयते, काम देखील आपल्या बुद्धीमध्ये, आणि तो जर असेल तर मग राम दिसत नाही आपल्याला. म्हणजे अवभास स्वच्छेशु प्रतिबिंब होत. मुद्दाम उदाहरण भलत्या बुद्धीमध्ये नाही, स्वच्छेशु. जसं प्रतिबिंब पाण्यामध्ये स्वच्छ पाणी असेल तर स्वच्छ नाही, गढूळ असेल तर प्रतिबिंब पडतं पण तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही. किंवा आरशामध्ये देखील आपलं त्याचं रिफ्लेक्शन दिसतं, मग तुम्हाला आतल्या वस्तू दिसायला लागतात. समजा आडगळीत रूम असेल, तिथे जर चौरंग ठेवला असेल, 2-2 वर्ष काढत नाही लग्नाचे, आपण याच्यावर सूर्याचं प्रतिबिंब पडते आणि त्या प्रतिबिंबाचा थोडा कवरचा आलाच आपल्याला दिसायला लागते तिथे काय. म्हणजे कुठलेही आपल्याला व्यवहाराचं देखील ज्ञान व्हायचं असेल तर पहिल्यांदा चैतन्याचं रिफ्लेक्शन प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडतं, आणि बुद्धी जसे स्वच्छ असेल तितकं त्याचं क्लिअर असतं, स्वच्छेच प्रतिबिंब. आणखी उदाहरण घ्या की तुम्ही एकटे आहे, असे 50 आरसे लावले तुम्ही. आता प्रत्येक आरशाची ठेवण वेगळी असेल. एखादा अंतर्गोल आहे, दुसरा बहिर्गोल आहे, एकावर मळ साधलेला आहे, एखादा स्वच्छ. कसे दिसणार तुमचे चेहरे सांगा बरं? चेहऱ्यामध्ये काही फरक नाही तुमच्या, पण उपाधी तशी बुद्धिरूपी उपाधी त्याची प्रतीती येते.
अज्ञान दोन प्रमाणाने होत असतं. पहा, बाहेर समजा मला अंधारामध्ये घट पाहायचा असेल तर अंधारात घट असून आणि डोळे असून देखील मला त्याची प्रतीती येत नाही. तेथे घटावरचा अंधार दूर करण्यासाठी तिथे उजेड आला म्हणजे घटही असला पाहिजे, घटाला त्याचा अंधार दूर करणारा काहीतरी दिवा आणला पाहिजे. आणि मग डोळ्याच्या प्रमाणे पाहतो. डोळे नसेल, अंधार असेल तरी दिसू शकत. डोळे आहे, वस्तू आहे, इथे तीन गोष्टी आहेत. म्हणजे अंधारामध्ये घट पाहायचा असेल तर प्रमाण एक तर उजेड आणि आपले डोळे आवश्यक आहे. पण जेव्हा दिव्यालाच पाहायचं असेल तर काय, दुसऱ्या दिव्याची आवश्यकता नाही, फक्त डोळ्याच्या प्रमाणे पाहायचं. तसं बुद्धीमध्ये अहम ब्रह्मास्मी आत्मचिंतन करून डायरेक्टली आपण त्याचं एक रूप. कोणत्या बुद्धीमध्ये? स्वच्छ प्रतिबिंबमध्ये. म्हणजे जे बुद्धी रागद्वेषापासून मुक्त आहे, आपली तर सतत सुरू असते रागद्वेष. हे माझा, तो दुसऱ्याचा, माझा असेल तर बरोबर, दुसऱ्या असेल तर चुकला, असं सतत सुरू असते. अशा बुद्धीत नाही. अरे साधी सुईमध्ये धागा जरी घालायचा असेल तर कसं पाहिजे? हात चंचल नाही. असं करून पहा तुम्ही, आयुष्यभर धागा जाणार नाही. तसं स्वामीजींनी गुरुदेवाने उदाहरण दिलंय की आपलं भारत सर्व व्यापक आहे. पण उद्या ऑफिशियली गव्हर्नमेंटच्या मिनिस्टरला किंवा प्राईम मिनिस्टरला ऑफिशियली भेटायचं असेल तर राजधानी कोणती आहे त्याची? दिल्ली. याचा अर्थ असं नाही की दिल्लीतच फक्त भारत आहे. भारत सर्व व्यापक आहे. तसं आत्मा सर्व. पण त्याला जर आपल्याला दर्शन घ्यायचं तर कुठे? शुद्ध बुद्धीमध्ये दर्शन घ्या. म्हणून चौफावणी भले ते तर ठेव पाऊले सद्गुरूची, असं अंतःकरण शुद्ध केलं म्हणजे हे सद्गुरूचं ज्ञान जातं. नाही तर ज्ञान सांगून एक उपयोगाचं. म्हणून याच्यासाठी आपल्या बुद्धीमध्ये, बुद्धीचा जो साक्षी आहे तो आत्मा आहे ते. आणि कोणत्या बुद्धीमध्ये समजेल? स्वच्छेषु प्रति, स्वच्छ बुद्धीमध्ये, ज्या ठिकाणी विक्षेप नाही, अशांतता नाही, अशा प्रतिबिंब होत. आणि प्रतिबिंब पाहायचं आणि मग बिंबाचं दर्शन घ्यायचं. ते नाही झालं तर आपल्या लक्षात येत नाही. म्हणून एक बाई त्या रमण महर्षीकडे आली त्यांच्या आश्रमात. ते डायरेक्टली सांगायची की काही प्रश्न आला की एक प्रश्न विचारा, कोहम, मी कोण आहे, खऱ्या अर्थाने कोण आहे पहा. कोणाच्या संबंधाने विचार नका करू. वडिलाच्या दृष्टीने मी मुलगा आहे, मुलाच्या दृष्टीने मी वडील आहे, भावाच्या दृष्टीने भाऊ आहे, पण माझ्या दृष्टीने कोण आहे? इतकं छान पटलं तिला लेक्चर की खूपच. आता ते लोक ताबडतोब प्रयाग करून पाहतात. आपले भारतीय लोक लेक्चर ऐकून झोपतात. मग झाडाखाली बसले ध्यान करायला लागले. लेक्चर ऐकत तोपर्यंत ठीक झालं. आणि ते ह्या उद्देशाने येतात की आपल्याला 15-20 दिवसाची सुट्टी काढली, आपण काही साक्षात्काराची तुजरी घेऊन जाऊ. डोळे बंद करून पाहते तर भरपूर विचार यायला लागले. कारण साक्षीला असतं ना भरपूर, ते कुठे जाणार? जिथे जातो तिथे तू माझा सांगते, आपल्या वास नसतं तिथे. आपण हिमालयात जरी गेले ते गडबड करेल, रान डुकरात कुठे तिथे समजा बंगल्यात जरी तिथे तिथे कचरा करेल. आपलं माइंड तसं आहे. ते आणलं असेल तिनं तेवढ्या पुरतं ठीक आहे. क्लास तुम्हाला नाही का चांगलं वाटतं असं ऐकायला, पण मला सुरू होतं पाहायला विचार करू. अरे बापरे. आणि मग रमण महर्षीकडे गेली. भगवान, आय हॅव नॉट चेंज. रमण महर्षी, माझ्यात काही बदल झाला नाही. त्याच्यावर उत्तर दिलं रमण महर्षीने, यू कॅनॉट चेंज. तुझ्यात बदल होऊ शकत नाही. आपल्याला वाईट वाटतं. असे गुरुजीने आपल्याला काही सहानुभूती देत नाही का तुझ्यात काही? मग मी कशाला आले? इतके दिवस तू आलो तिथं कसं? 15 दिवस पहिले तर सुट्टीच मिळत नाही. 15 सुट्टी. आणि ते कसे ते कॅमेरा हातात घेऊन व्हिडिओ घेऊन असं घाम असं करतात. हंटिंग फॉर ए गुरु. गुरुच्या शोधात आलो म्हणून म्हणजे शिकार सापडले तुम्ही. तुमच्या एवढं ज्ञान मिळालं पण मला त्याची प्रतीती येत नाही. आता त्यांची बोलण्याची दृष्टी फार उच्च होती रमण महर्षी. ते बाकीचे रडत बसली घळाघळा. पाय एवढे भगवान म्हणतात, एवढी दया नाही आहे ना. कसे स्वामी, कसे संत लोक असतात. संत दयाघन असतात. अरे घन देखील कधी येतात म्हणजे ढग येतात, पण संत सतत कृपा करतात. एवढं नाही करत येते ध्यानच नाही लागत, ध्यान नाही लागत. आणि बदल करत पूर्वीसारखंच विचार येतात. मग काय करू? रडत बसताना एकाला जे रमण महर्षीची भाषा समजत होती ते आले तिथे. वाय आर यू विपिंग? का रडत आहे? क्लासमध्ये बरं वाटतो पण इथं नाही. आणि मी म्हटलं त्यानं माझ्यामध्ये काही बदल झाला तर तू बदलू शकत नाही. हे काय संतांचं असं बोलणं बरोबर वाटतं. आता ते ज्या दृष्टीने बोलले, आत्मा कधी बदलतच नाही. मग तू आत्म्याच्या दृष्टीने पाहिलं तर तुझ्यात बदल शक्य नाही.
उपाधी बदलतात की नाही. आपलं शरीर नसेल तर स्वतःचे फोटो पहा 15 वर्षाच्या आधीचे ना आताचे, आणखी राहिले चुकून 15-20 वर्ष तर तेव्हा पहा, खप्पड होऊन जाते सगळे चेहरे. किती पार्लर तुम्ही लावत बसा ते शरीर बदलते. आजच्या सूक्ष्म शरीर बदलत आहे की नाही, वास्तव बदलतात. ह्या 3 उपाधी बदलतात, पण उपाधिरित आत्मा तेव्हा लक्षात आले यू कॅनॉट चेंज. आत्मा ही चेंजलेस, आत्माला बदलणार आहे. तसं हे सांगत आहे ते. त्यासाठी तुम्हाला कुठे पाहिलं पाहिजे, जसं स्वच्छ पाण्यामध्ये प्रतिबिंब बघावं. स्वच्छ आरसा असेल, अंतर्गोल बहिर्गोल असेल तर नाही दिसणार, पण आहे तसं असेल. तसंच बुद्धी जर तुमची रागद्वेष रहित असेल, शुद्ध असेल, तर भगवंताचं दर्शन केलंय तिथं दर्शन तुम्हाला होईल आपण. त्या अंतकरणात म्हणतात ते अंतकरण चैतन्य होऊन राहतं. बस भास म्हणजे अशक्यता नाही. हे परब्रह्म परमात्मा प्रत्येकात्मा रागादी मलिन बुद्धीशू न अवभासते. रागद्वेष असेल तेव्हा नाही सापडते. पण तुम्ही आम्ही इथे बसलो असताना देखील तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अत्यंत घनदाट काळा पडदा पाळला तर एकमेकाचे चेहरे दिसत नाही. पडदा बाजूला करा. तसं हे अविद्या बुद्धीवर परिणाम करत असताना बुद्धीवर झाकण घालते. तिला आपल्या याच्यात टेक्निकल शब्द आहे आवरण शक्ती मायाची. आणि मनामध्ये विक्षेप करते. तिथे आवरण विक्षेप भरपूर आहे. तिथे कुठे स्वच्छता अंतकरणाची, तिथे स्वच्छता आहे, त्याचं स्वच्छ भगवंताचं दर्शन कुठे आहे. पण तिथे स्वच्छेची पण तिथे अंतकरण शुद्ध केलं. आणि म्हणून आपल्या साधकाची जबाबदारी काय आहे की आपलं अंतकरण रागद्वेषापासून ईर्ष्या मत्सरापासून कसं शुद्ध होईल. त्या शुद्ध अंतकरणात परमेश्वराची कृपा मागितली नाही तरी येऊन बसते तुमच्या काय करून. बस झालं. आता तो आत्मा कसा आहे असं एक एक दृष्टांत देऊन सांगत आहे की सगळ्यामध्ये राहून उपाधीमध्ये आहे, पण उपाधीमध्ये राहून तो निर्विकार राहतो. कसा जनरली कुठे बाबत आपण गेलो तर आपण विकारण होतो. आत्मा तर सर्वव्यापक आहे, सदा सर्वगतो आत्मा. आणि सर्वगत आहे तर ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्याचं असोसिएशन म्हणजे त्याचा संघ लागत असतो. आत्मा तर सगळ्या उपाधीमध्ये आहे, देहामध्ये आहे, इंद्रियामध्ये आहे आणि देहातीत आहे. तो कसा सगळ्या देहामध्ये राहून कसा निर्लिप्त राहतो उदाहरण देऊन सांगत आहे. पहा, देहेंद्रिय मनोबुद्धी प्रकृतीभ्यो विलक्षणम तद्वृत्ती साक्षिणम विद्यात् आत्मानं राजवत्सदा. आता सगळ्यामध्ये राहून वेगळा, सब में लेकिन सबसे न्यारा, सगळ्याहून वेगळा आहे परमात्मा. तर कोणत्या उपाधी आहे तुम्हाला मागची आठवण करून देत आहे की ज्याला 3 देह म्हटले, पंचकोश म्हटले, त्यात व्यक्तित्व म्हणून आपण जर विचार केला तर एवढं प्रत्येकाला आहे. देह आहे बाहेरचा ढाचा, इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन आहे संकल्पिक, बुद्धी विचार करणारी डिसाईड करणारी बुद्धी, आणि त्याचं कारण आहे त्याच्या वासना म्हणजे प्रकृती. तिला म्हणतात माया किंवा प्रकृती किंवा आपला नेचर. 3 गुणाची प्रकृती. ह्या 3 समजले तेभ्या विलक्षण, प्रकृतीभ्या विलक्षण, या सगळ्याहून वेगळा. हे फार महत्वाचं. साक्षी तद्वृत्ती, आणि ते प्रकृती आणि प्रकृतीपासून होणारी वृत्ती आधी जी विकृती आहे त्याच्याहून माझं स्वरूप आत्मा आहे वेगळा. कथम राजवत सदा, राजासारखा. जसा राजा कोणी एखाद्या मिनिस्टरला सांगतो की माझा बर्थडे आहे, नाच होऊ द्या, नाचकीचा डान्स होत्या, पण तो तिथे बसतो प्रेक्षकता कसा असतो मोकळा असतो. तो काय उद्या डान्स करत असताना कुठे बटाटे फेकले तरी काही फरक पडत नाही, कोणी तिथे आता बसला. तसा हा आत्मा हा साक्षी आहे, त्याचा साक्षीचा. म्हणून तद्वृत्ती साक्षीनम, त्या वृत्ती त्या साक्षी आहे. 17वी जीवनकाळ सांगितलं तुम्हाला सूक्ष्म शरीराची. पंचप्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी, त्या सगळ्याचा द्रष्टा तो साक्षी आहे. आणि हा नियम आहे की जो ज्याला जाणणारा असतो तो त्याच्यापासून वेगळा असतो. इल्युमिनेटर इज ऑलवेज डिफरंट फ्रॉम द इल्युमिनेटेड. प्रकाशक हा प्रकाश्य वस्तूपासून वेगळा असतो. द्रष्टा हा दृश्यापासून वेगळा असतो. साक्षी हा घटनेपासून वेगळा असतो.
तुम्हाला साक्षी शब्द माहिती आहे कोर्टात साक्षीदार कोणाला घेतात साक्षीदार सांगा बरं. समजा दोन माणसं मारामारी करत आहे त्याच्यापैकी साक्षीदार घेतात का. पण त्याच्यापैकी तिराहीतच आहे काय म्हणजे तो कसा असतो विलक्षण असतो. एक मारामारी करतोय एक मार खातो तो सांगतो मी पाहतो. तसंच आपले 5 इंद्रिय गायीसारखे चरतात. गायी चरते तृण गाय तृण म्हणजे गवत चरत असते. पण दोघे नव्हे द्रष्टा आपण तसे हे इंद्रिय कधी पाहतात ऐकतात वाद घेतात. त्याच्यामध्ये आपल्याच्यात कोणाची बुद्धी शुद्ध सगळं असते पण त्याच्यामागे आत्मा कसा आहे. राजा जसा सगळं नाटक तमाशा पाहून तो स्वतः डान्स नाही करत असतो किंवा उद्या तिच्या अंगावर कोणी काही नर्तिकीवर असं काही फेकलं काय फेकतात कधी कधी काचेचं किंवा फुग्या बिगा असं तर त्याला नाही बरं. तसं हे चाललं आहे. कधी तुमच्या मनात कन्फ्युजन येतं कधी शांत येते पण आपलं स्वरूप कसं आहे त्यातून वेगळं आहे. राजा तो सदा राहतो आणि इज वेल प्रोटेक्टेड इन द दरबार. बाकी तर काही करावं लागत नाही. तसा हा राजा जसा सगळ्याहून वेगळा राहतो तसाच प्रकृतीजन्य देह मन बुद्धी आणि त्याच्या असलेल्या वासना याच्या शिवाय जरी प्रकाशित होत नाही तरी पण तो प्रकाशक असलेला आत्मा ह्या तिन्हीहून वेगळा असतो. साक्षी शब्द आपण साक्षीची व्याख्या छान केली आपल्याच्यात की दोन्ही प्रकारच्या विचाराच्या भूमिकेला जाणणारा तो साक्षी म्हणतो. विचारांचा भाव आणि विचारांचा अभाव. सांगा जागृत अवस्थेत विचाराचं स्पंदन असतं की नाही आहे. स्वप्नावस्थेत विद्याचं स्पंदन आहे की नाही. विचार स्पंदन असतं त्याला काय म्हणतात भाव की अभाव विचाराचा भाव. आणि जेव्हा आपण स्पंदन थांबलेलं असतं आपल्याला बाहेर काय आत काय माहित तर झोपेच्या अवस्थेत विचाराचं प्रोजेक्शन राहत नाही. पण दोन वेळेस तुम्ही असता की नाही सांगा. जो भाव आणि अभावाला जाणतो आविर्भाव तिरोभाव ज्ञाता ही व्याख्या केली ते म्हणजे आविर्भाव जसं ढगाचं येणं हा आविर्भाव आहे तिरोभाव निघून जाणं आहे. पण आकाश कसं असतं येण्याच्या आधी देखील आकाश तसंच होतं खेळत असताना तसंच आहे. तसंच विचाराचे ढग येतात. बुद्धी देखील कधी चांगली असते हे परिवर्तन होत असतं. पण आत्मा कसा आहे म्हणून तिला काय सांगितलं यू कॅनॉट चेंज. तू बदलू शकत नाही. फक्त तू समज की न बदलणारं आत्मतत्व आपलं आहे. ते कसं आहे तेभ्यो विलक्षण साक्षी त्याचं विलक्षण आहे. चिन्मातृहम सदाशिव आपलं उपनिषद देखील म्हणतं की वेगळं आहे चैतन्य स्वरूप आहे. साक्ष देखील कुठपर्यंत म्हणायचा तोपर्यंत साक्ष बसतोय. तुम्ही देखील घरून परेड पाहत असता कधी कधी एखादं प्रेत यात्रा चालली असते कधी कधी आनंदाची काय प्रेम मिरवणूक लग्नाचे छान पटाका वाढत असतात दोन्ही पाहत होते. पण कुठपर्यंत त्याचं साक्षी असतं तुम्ही दोन्ही नव्हे लक्षात ठेवच. उद्या मरणाची मिरवणूक गेली तरी तुम्ही नव्हे आणि उद्या लग्नाचे काही आनंद झाला आपण वेगळं आहे. आणि कितपर्यंत तुम्ही साक्षी असणार जोपर्यंत साक्षी ज्याचा आहे त्याचा शेवटचा माणूस जात नाही तोपर्यंत साक्षी. तसंच विचाराची परेड सुरू आहे तोपर्यंत काय समजणार की मी साक्षी. शेवटचा विचार संपला काय चिन्ह मात्र. पण तोपर्यंत साधकांनी कसं समजलं पाहिजे टू रेस्ट टू दॅट हाईट त्या स्वरूपापर्यंत याच्यावर मी वेगळा आहे. आणि वेगळा असेल त्याच्याशी तादात्म्य होण्याची आवश्यकता नाही. देह इंद्रिय मन बुद्धी प्रकृती. प्रकृती म्हणजे 3 गुणाची प्रकृती. भ्या म्हणजे ते भ्या या सगळ्याहून विलक्षण म्हणजे वेगळा. आणि तो वेगळा तो साक्षी आहे. तद्वृत्ती साक्षीनम विद्या जाणून घे आत्मानम राजमस्तता निर्मळ आहे. आपण काय करतो की थोडं झालं की लगेच रिॲक्शन सुरू होते. असं काय म्हणावं थोडं थांबत नाही आपण त्यासाठी. एक शिबिर आपण दुसरी घेतो बाकीचे आपल्या बिना पैशाने तमाशा पाहत ऐक थोडं पाहते 1 मिनिट एक क्षणभर शांत राहा. तुम्हाला दिसेल की ते वृत्ती ताबडतोब खतम होते. आपण त्याचे तादात्म्य झालं की तो इगो झाला अहंकार झाला. साक्षी हा दोन्हीहून वेगळा असतो. जो साक्षी आहे तो दोन्ही वृत्तीचा साक्षी असतो. दुःखाची वृत्ती असो किंवा सुखाची वृत्ती तिसरा असतो. म्हणून उपदेश साहित्यामध्ये शंकराचार्याचा साक्षी हा दुःखी होत नाही आणि दुःखी हा साक्षी होत नाही. का साक्षी दुःखी भवेत को साक्षी दुःखी न भवेत. साक्षी जर दुःखी झाला तर त्याला साक्षी कसं म्हणता येईल. मग तुम्ही साक्षी आहे की दुःखी आहे. मग दुःखी का राहता साक्षी पण विसरत. भलत्या ठिकाणी साक्षी न करावं नाही. कोणी मरायला लागलं तिथं आपलं साक्षी. कारण मला असे प्रश्न विचारतात प्रवचन आहे की स्वामीजी एखाद माझ्या मुलीची तब्येत बरं नाही मुलाच साक्षी राहू
हे भलतं तुम्ही ऐकू, तुम्ही असं वाटलं तर विचार करू नका. हे याला म्हणतात वाटतील ते त्या विरोचनासारखं इंटरप्रिटेशन करायचं. तिथे जा, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा आणि मनात जरा कुलनेस ठेवा, शांती. माहिती सुधारेल असं कसं आपलं स्वतः विक्षिप्त हे बंदर बरे आपलं पाहिजे. आणि कोणी पाठ थोपटली चांगलं काम करत असताना असे हा महात्मात हा फरक पडतो. तिथे राहा, भलत्या साक्षी नका करू. तो कोणी मराठा याच्यात तर पाहतो त्याला कारमध्ये घाला, ऍडमिट करा आणि तुम्हाला वाटत किती छान काम करू, त्याचा जीव जाता तर वाचला. मी चाललं त्याला, मीच्या मागे दुसरा मी बसलाय, तो कोणता आहे? तो शुद्ध आहे. एवढं जर केलं तर चालता बोलता वेदांत पाहतील. फार प्रॅक्टिकल आहे. साक्षी भवेत दुःखी, को साक्षी दुःखी न भवेत. तो साक्षी जर दुःखी झाला तो दुःखेचा साक्षी कोण आहे? तो दुःखी आहे, तो साक्षी नाही. साक्षी आहे तो दुःखी. स्वामीजी हे तुमचं तत्वज्ञान फार कठीण आहे, त्याच्याविषयी भक्ती बरी. तिथे ज्ञानेश्वर माऊलीने आपली एक मेक मारलीच की जो भक्त आहे तो चिंता करत नाही, तो चिंता करतो तो भक्त नाही. सांगू का त्यांचं वाक्य? ए रवी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. माझं तर वाक्य नाही, माऊलीचं वाक्य वाचून घ्या तुम्ही. त्याने काय म्हटलं की जो खरा भक्त आहे तो संसाराची चिंता, माझं उद्या कसं होईल करतो. तुम्ही चिंता करतो तेव्हा परमेश्वर चिंता करतो, तर तुम चिंता करते हो, आपकी चिंता करता नाही भगवान. तो भक्त आहे तो चिंता करत नाही, चिंता करतो तो भक्त होत नाही. मग साक्षीचं जाऊ द्या, आता भक्तीच. तुम्ही भक्त आहात का? हो. जेव्हा पाणी तरी टाकता, टाकेला चंदन तरी लावता, गळ्यात माळ तरी घालता, पूजा करता, भक्त आहे. वा भक्त आहे. पण चिंता प्लेंटी भरपूर. एक झाली की दुसरी तिसरी, चिंतेचा पिकला मळा. नाही भक्त नाही, तसं साक्षी आहे तो समजलं पाहिजे. भलत्या ठिकाणी बाकी साक्षी राहू नका. वेदांत वेन इट मिसइंटरप्रिटेड इट बिकम डेंजरस. स्वतः सुईसाईड होऊ शकतो वेदांत. गुरुदेव असे आले म्हणजे आम्हाला सजग करायचे. हा जात भलत्या ठिकाणी जरा काम करा, सगळं करा, पण उद्या कोणी तुमची शाबासकी देईल का? चला हा समजा की नाही, कुठे साक्षी राहायचं म्हणजे अंतःकरण जेव्हा वृत्तील तेव्हा साक्षी. पण बाहेरचं काम करायचं असेल ते जाऊ द्या, सगळा देह लागू देह सख्या असताव कामी. भक्ती कशी जडणार कन्हैया, ठेव कुणावर भार, देवावर विश्वास ठेवून काम करा त्याचं. तेव्हा प्रॅक्टिकल होतं वेदांत. आता पुढे चला, मजा येते. आता दुसरा प्रश्न आहे की हा जो परमात्मा आहे तो, तुम्ही म्हणता की हे इंद्रियाहून तो वेगळा आहे, मनाहून वेगळा आहे. पण इंद्रियाशिवाय तर आपण पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही. मनाशिवाय आपण भावना करू शकत नाही, बुद्धीशिवाय विचार करू शकत नाही. पण आम्हाला असं वाटतं की आत्मवित्व काही नाही, हे इंद्रियच काम करतात. आत्मा मानत नाही. असे काही लोकांचं कंटेन्शन, म्हणजे काही लोकांचं असं त्याचा विरोध त्यांनी व्यक्त केला असतो की नाही. आणि असं नाही म्हणत, हे इंद्रियच व्यापार करतात, मनच कार्य करतात. तर असं कोणाला केव्हा वाटतं? भगवान 19 श्लोकात सांगत आहे, उदाहरण देऊन सांगत आहे, म्हणजे तुम्हाला पटतं. व्यापृतेष्विंद्रियेष्वात्मा व्यापारी वा विवेकिना दृश्यते ब्रेषु धावत्सु धावन्निव यथा शशी. आता इंद्रियाचे धर्म हे आत्म्यामध्ये आरोपण करीत आहे. कारण खऱ्या अर्थाने नुसत्या आत्म्यामुळे आपल्याला परसेप्शन होत नाही. डोळे असले पाहिजे, मन असलं पाहिजे, सगळं. आता पण ते असलं की त्याच्या सन्निधी मात्रेकडून सगळा खेळ चाललेला असतो. तरी पण त्याही बाबत विरोधाभास निर्माण करणारे असे लोक असतात की नाही, तुम्ही आत्मवित्व काय म्हणत नाही, म्हणतो की इंद्रियच पाहतात, मनामुळे सगळं भावना करू शकतो. आणि म्हणून कशाला म्हणतात तुम्ही आत्म्यामुळं हे चालतात, ते असे लोक काय म्हणतात त्याच्यापासून की त्यांची भ्रांती कशी असते की यथा, आता उदाहरण घ्या म्हणजे लक्षात, यथा अभ्रेषु धावत्सु. अभ्र म्हणजे ढग येतात ना आबा,
आणि रात्रीची वेळ आहे, चंद्रमा त्यात मागे आहे. धावसो शशी धावन इव. शशी म्हणजे चंद्रमा. तुम्ही पहा ढग जेव्हा धावायला लागले आपलं वाटतं की चंद्रही धावत आहे असं कोणाला वाटतं. धावन इव ॲज दो, जणू काही ढग धावत आहे असं कोणाला वाटतं. अविवेकी ना, विवेक नाही, ज्याला समजत नाही की खऱ्या अर्थाने तिथे काय असतो, चंद्रमा आहे तिथेच असतो. पण जेव्हा ढगाच्या माध्यमातून पाहतो आपल्याला ढगाबरोबर चंद्रमा फिरत आहे. कशाला तुम्ही प्रवास करा एखाद्या नौकेनी आणि नदीच्या किनारे तुम्ही झाडं पहा, झाडं स्थिर असतात नाही एका ठिकाणी. तुमची नौका जेव्हा फिरते तर काय वाटते आपल्याला, झाडं फिरत आहे. काय फिरलंय, झाडं फिरलं का टाळकं फिरलं. रेल्वेमध्ये बसा, तुमची गाडीत बसली आहे, उदाहरण घेतलं म्हणजे तुम्हाला कसे पक्के सिद्धांत काढले त्यांनी. आणि दुसरी गाडी आहे बाजूला, तुमची गाडी चालायला लागली, पहा तिथे थोडा भास होणार. म्हणून इव ॲज दो, जणू काही वाटतं की फिरत, खऱ्या अर्थानं तो फिरत नाही. म्हणून सायन्सने सांगितल्यानंतर म्हणतात की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपलं काय तो सूर्यात फिरतो. सायन्सने सांगितले पटतं आपल्याला. तसं खऱ्या अर्थाने मन फिरत असतं. म्हणजे बदलणाऱ्या माध्यमातून जेव्हा न बदलणाऱ्या आत्मतत्वाकडे आपण पाहतो तेव्हा आत्मा देखील बदलणारा वाटतो. आणि मग त्या बाईसारखं रडायला येतं, इतकं सगळं करून काही हे सांगायचं. म्हणजे आता या संदर्भात विचार करा. व्यापृतेषु इंद्रियेषु म्हणजे इंद्रियाचे व्यवहार होत असताना वेळ पाहतात, कान ऐकतात. आपण काय तो अहम पश्यामी, अहम शृणोमी, मी पाहतो, मी ऐकतो. प्रत्येक वेळेस मी आपला इन्व्हॉल्व झालो असतो सापचे. त्याच्यामध्ये शुद्ध मी, बाकी निर्विकारच असतो. दुसरं मनाने करतो पण मी भावना करतो. माझ्या भावना सुखावल्या, माझ्या दुखावल्या. ह्या कोण दुखावलं, तुझ्यातला अहंकार. मला मान दिला, मला अपमान दिला, असं बुद्धीच्या. तसं जेव्हा पाचही ज्ञानेंद्रियाचे आणि कर्मेंद्रियाचे व्यापार होत असताना, तसंच उपलक्षणीने मनाच्या देखील भावना आणि विचार होत असताना खऱ्या अर्थाने इट इज ड्यू टू द प्रॉक्झिमिटी ऑफ कॉन्शियसनेस. त्या चैतन्याचं त्याच्या मागे बळ आहे म्हणून करत असतो. आणि हे हालचाली कशात असतात, या आपल्या उपाधीच्या. तर जसं ज्याचे व्यापार म्हणजे त्याची हालचाल होत असताना जणू काही आत्माच बदलतं. आपण म्हणतो ना की मी पाहतो, मला चांगलं वाटलं, म्हणजे मी आपण त्याच्याशी एकरूप होऊन समजतो. म्हणून आपल्याला उद्या मन माझं चंचल असेल तर म्हणतो मी चंचल आहे. मन माझं शांत असेल, मी शांत आहे. मन माझं सुखी असेल तर मी सुखी आहे. मन माझं दुःखी असेल, मी दुःखी आहे. हा सुखी दुःखीवाला मी कोणता आहे, साक्षीवाला नव्हे, कोणता आहे, इन्व्हॉल्व झाले. म्हणून असा इव शब्द वापरला. म्हणून अशा सूक्ष्म रीतीने सारासार विचार न करणाऱ्या माणसाला म्हणजे अविवेकीना, विवेकीन माणसाला इंद्रियजन्याच्या हालचालीत उलाढालीत असं वाटतात की आत्म्याच्या क्रिया असं वाटतात. याला म्हणतात सुपर इम्पोजिशन. म्हणजे अध्यारोप करतात इंद्रियाचे व्यापार. याचं जसं आता आजचं उदाहरण घ्या, इलेक्ट्रिसिटी एकच आहे. निम्या उपाधीतून काम करते, बद म्हणून काम करताना लाईट देते, फॅन मधून वारा देते, हीटर मधून उष्णता देते. खरोखर नुसती वीज काही तुम्हाला हे देत नाही, पण विजेबरोबर ती उपाधी पाहिजे. खऱ्या अर्थाने उपाधीमुळे वेगवेगळे प्रकार दिसतात. तसे हा इंद्रिय प्राण वगैरे सगळे कार्य करत असताना जो अविवेकी माणूस आहे, ज्याला आत्मनात विवेक नाही, तो म्हणेल की हे सगळे इंद्रियाचेच व्यापार आहे, मनाचे व्यापार. खऱ्या अर्थाने कसे वाटतं, धावन इव यथा शशी. तसं ज्याचं चंद्राकडे लक्ष नसतं, तो ढगाच्या द्वारा तो चंद्राकडे पाहतो, तर ढग धावत असताना चंद्र धावत आहे असं म्हणतो. असं तसे तुमची नौका धावत असताना तुम्ही म्हणता की झाडच फिरत आहे. आपलं झाड नाही, आपलं टाळकं फिरलेलं आहे, बाकी काही. ते बरोबर, ते लावा ईश्वराकडे मग तसं म्हणतो. कधी कधी आपण मोठे मोठे साहित्य देखील म्हणतात की सोलापूरहून मुंबईला जात होतो, पुणे स्टेशन आलं. आता पुणे स्टेशन आलं का तुम्ही पुण्याला आलाय सांगा. तसं हे वाटतं आपल्या बुद्धीचं. या उपाधीशी एकरूप झालं की सगळं आपलं शुद्ध स्वरूप आपण विसरून जातो. पायात चप्पल घाल, खऱ्या अर्थाने काय अर्थ आहे,
चपलेत पाय घालता. तसं आहे. अशी बुद्धी माणसाची अशी झाली की मग शुद्ध आत्मा देखील या भ्रमित अशा मनाने द्वारा पाहिला तर भ्रमित होतो. खऱ्या अर्थाने तो भ्रमित होत नाही, काही चंचल होत नाही, काही व्यापारी करत नाही. त्याच्या सन्निधी मातेकडून व्यापारतात. कसं मागच्या श्लोकात कसं आहे, राजवत्स दादा राजा केवळ साक्षी राहून बाकीचा तमाशा चालला. आपल्या गीतेत देखील कृष्णाने म्हणतो की अर्जुना, एवढा मोठा माझा संसार आहे, संसारी माणसाच्या जे थोडं काय झालं ते दिवसभर त्याला झोपत नाही, स्वतः झोपत नाही, दुसऱ्याला झोपत नाही. एक न बरे पण हा झोपत नाही. कोणा काय मुलाला काय झालं, सुनेला काय झालं, आता देवाचा एवढा संसार. मला हा प्रश्न फार त्रास देत होता, पण एका शब्दाने मला उत्तर मिळून गेलं, मी चुप राहिलो. तो म्हणजे गीतेचा या आशयाचा असलेला श्लोक. देवा, मग तुझी एवढी प्रकृती माया आहे आणि तू स्वतः तिचा मिस्टर आहे आणि त्या दोघांच्या संयोगातून अभिन्न निमित्त उपादान कारण करून जे का ते निर्मित होते. आम्ही तुमचे बच्चे कच्चे आहो. संसारात थोडं काय झालं तर माणसाला दिवसभर असं होतं. कधी कधी त्याच्या घाम येऊन हार्ट अटॅक यायची पाहिजे. तर देवाचे तर असं आहे आणि त्यात व्हरायट्या तुमच्या आमच्यासारखे केवळ. त्या कृष्णाने म्हटलं अर्जुना, मयाध्यक्षेन प्रकृती सुयेतीस न व्याध्यत्वाचा. केवळ मी त्याचा अध्यक्ष म्हणजे माझ्या सन्निधी मातेकडून चालत. लोहचुंबक जागेवरच असतं, लोखंड फिरतं, पण लोखंडाला स्वतः फिरायची शक्ती नाही. तसं इंद्रिय स्वतःहून काम करू शकत नाही, त्याच्या मागे चैतन्याची शक्ती आहे म्हणून. आणि विचार करा, नाही का लोखंडाचा गोळा घे आणि अग्नीवर ठेवा, 2 वेळा त्याचा जरा विचार करून विश्लेषण करा की अग्नीवर ठेवण्याच्या आधी तो कसा होता, आता अग्नीचा. बोला आता माझ्याशी. पूर्वी कसा होता, थंडगार, आता कसा आहे, हात लावून तो म्हणजे लक्षात ठेव तापल्या. पूर्वी अंधारात ठेवला तर कसा होता, अंधारासारखाच, आता त्याला ग्लो आहे. पूर्वी रंग काळा होता, आता रंग. आता मला हे सांगा, हे तांबडा रंग, त्याची असलेली उष्णता आणि त्याचा तो उजेड कोणाचे आहे ते. तसे हे इंद्रियाला शक्ती मिळते. निम्या प्रकारे वेदांताचं पण ऐकलं पाहिजे ना, आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे सगळे व्यवहार चालले असताना होत असतात, पण त्याच्या आपल्या आत्मतत्व दृश्य ते अभ्रेषु धावस्सु. पण असं का होतं आपल्याला, तसं आपण भ्रांतीने जेव्हा ढगाकडेच लक्ष फोकस करतो तेव्हा त्याच्या मागे चंद्रमा एका ठिकाणी आहे असं भान राहतं. तसंच आपण मनाशी एकरूप होऊन मनाची चंचलता पाहिली की आपण मी चंचल झालं म्हणतो. त्या इंद्रियाने व्यापार केले तर तेवढंच मी असं समजतो. मग पाहणारा, वास घेणारा, चव घेणारा इंद्रियाच्या द्वारा, भावना करणारा मनाच्या द्वारा, विचार करणारा बुद्धीच्या द्वारा, शमधीच्या द्वारा, द्रष्टा भाऊक विचारक असं. पण त्याचा जो द्रष्ट आहे तो मी जोपर्यंत जाणत नाही. मनुष्य गुरु शास्त्राने रहितानाम आत्मा अनात्मा विवेक शून्यानाम. त्यालाही थोडेसे संस्कार नाही, तो माणूस असा म्हणणार की हेच मी असं. गुरुतेही संस्कार नाही, शास्त्राचं श्रवण झालं नाही आणि म्हणून विवेकहीन असलेल्या माणसाला हेच खरं वाटतं. किती सांगा त्याच्या टाक्यात बसत. म्हणजे एकदम जर ज्यांनी बॅकग्राऊंड नसेल ऐकलं ना, अशा वेदांताच्या क्लासमध्ये ऐकलं म्हणतं माझ्या डोक्यावरून जातं, दुसरे येतच नाहीत. त्याला डोकं कसं पाहिजे. गीता देखील कोणाला सांगितलं माहिती आहे का, पार्थो वत्सहा आणि सुधीही भोगता. धी म्हणजे टाळक बुद्धी, सु म्हणजे सुष्टू. पुराणाच्या गोष्टी असतात तुम्हाला 1000 लोक दिसतील, आलं की नाही. काय मध्ये झोपलं काय थोडक्या आता झालं, सुदामाचं आख्यान आहे, जाऊन येतो त्याचे काय झालं. इथे लक्ष ठेवावं लागते. पण ते कोणते बुद्धी करणार आहे, दृश्य ते कसा स्वच्छ प्रतिबिंब, स्वच्छ बुद्धीने राहत. मग काही वाईट वाटून घेऊ नका. कोणी चक्करमधून पळून जातं त्याला नमस्कार करा, शांततेत बोलू नाही दाखवायचं. काय करणार त्याला. पण वेदांतात काही कॉम्प्रोमाइज करून सांगतात आहे तसं आहे, शुद्ध आहे त्याचं. आता कसं ह्या इंद्रियाचे व्यापार आपण नाही चालत, पण इंद्रियाचे व्यापार त्या चैतन्यावर अवलंबून चालतात. त्यासाठी दुसरं उदाहरण देत आहे, ते तुम्हाला वारंवार आपल्या याच्यात ऐकलं असेल. सूर्याचं उदाहरण देऊन सांगत आहे की कसा सगळ्याचा प्रकाशक असून हा प्रकाशक असलेला आत्मा निर्विकार राहतो. जनरली विकारवान उपाधीशी आपण एकरूप झालो तर आपणही विकारवान होतो नाही. पण हा विकारवान उपाधीमध्ये राहून निर्विकार कसा राहतो. सगळ्या क्रियेत होत असताना कर्ता भोक्तापणातून वेगळा कसा राहतो. ऐका श्लोक पुढचा 20 वागे.
आत्मचैतन्यमाश्रित्य देहेन्द्रियमनोधिया स्वक्रियार्थेषु वर्तन्ते सूर्यलोकम यथा जनाः. आता भावार्थ आहे की इंद्रिया हे चैतन्ययुक्त झाल्यानंतरच पाहू शकतात, ऐकू शकतात. आणि असं जर होत असेल तर तो जर आत्मा त्याच्या बरोबर आहे तर त्यालाही विकार व्हायला पाहिजे. पण इतकं सुद्धा निर्विकार राहतो कसा? तसं सांगत सूर्य लोकम यथा जना. पहिल्यांदा दृष्टांत विचार. यथा सूर्य लोकम आश्रित्य, तसं सूर्यावर आश्रित होऊन बाकीचे सगळे लोक व्यवहार करतात. स्वक्रियार्थेषु वर्तन्ते, आपापल्या क्रिया करतात. सूर्याचा प्रकाश सारखाच असतो. त्याच्या प्रकाशात एक जण चोरी करतो, दुसरा थिसिस लिहितो आपलं, आणि एकाला डॉक्टरेट मिळते. आता प्रत्येक जण काय व्यापार करते ते. पण सूर्य सगळ्याला प्रकाश देतो. तसा चैतन्य स्वरूप आत्मा सगळ्याच्या अंतःकरणाला सारखं प्रकाशित करतो. तसं म्हणतात. म्हणून तसा सूर्याच्या प्रकाशावर अवलंबून राहून आणि त्याच्या उजेडात पृथ्वी तलावर सगळे लोक आपापली कामं करतात. निघल्या कोणी सत्वगुणीतून, कोणी रजगुणाने, तमगुणाने. किंवा नेहमीच आपलं उदाहरण घेतल्यानंतर सूर्य एकच असतो. काही खड्यातलं पाणी डबक्यातलं असतं, घाणेलं असतं. काहीचं पाणी चंचल असतं, चंचल असतं. काही तो स्वच्छ आहे, पण प्रत्येक ठिकाणी प्रतिबिंब वेगळं दिसतं. प्रतिबिंब वेगळं आहे, पण बिंब म्हणजे सूर्य वेगळा आहे का? सूर्य तसंच असतं. एखादलं पाणी उकडेल देखील. तसंच हे सगळी इंद्रियाची व्यापार चालले असताना तो निर्विकार राहतो. कसा? यथा सूर्यलोकम. म्हणजे दुसरं जे कंटेन्शन आहे, दुसरा जो प्रश्न आहे विरोधी लोकांचा, की हे इंद्रियाचेच व्यापार स्वतःहून का करत समजत नाही, आत्मा वगैरे कशाला आणतात? नाही म्हणले. आत्मचैतन्य आश्रित, आत्मचैतन्यावर आश्रित होऊन हे देह इंद्रिय मनोदेह, आपला देह म्हणजे स्थूल देह आणि त्याला लागलेले सगळे इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय त्याच्या अस्तित्वामुळे अस्तित्ववान होऊन काम करतात. तसं लोहचुंबक आहे म्हणून जड अशा लोखंडाला देखील चेतनशीलता येते. मेलेल्या माणसाला डोळे असतात की सांगा बरं, पण तो पाहतो का? त्याला फक्त गोले असतात. त्यात अंतःकरणाची शक्ती असते आणि अंतःकरणात चैतन्य प्रतिबिंबित राहत नाही. इव्हन साधा आपण परसेप्शन करतो, पाहतो, ऐकतो, तेव्हा प्रथम चैतन्याचा प्रतिबिंब आपल्या बुद्धीत पडत असतो. अंतःकरणात बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य त्याला म्हणतात चिदाभास. आणि नंतर आपल्याला बाहेरच्या गोष्टी दिसायला लागतात. मग आपण म्हणतो हे पेरूचं झाड आहे, असं आहे, हा माणूस आहे, हा जनावर आहे. पण केव्हा? आत्मचैतन्य आश्रित, आत्मचैतन्यावर आश्रित होऊन आपलं अंतःकरण, आणि अंतःकरण डोळ्याच्या द्वारा जेव्हा घटाकडे गेलं तर घटाला व्यापून टाकण्या प्रवृत्ती ते आपल्या घटाकार वृत्ती होते. आणि मग आपण म्हणतो अहम घटम जानामी, मी घटाला जाणतो. एवढं व्हायसाठी पहिल्यांदा चैतन्य कुठे झालं पाहिजे? आपल्या अंतःकरणात. अंतःकरण डोळ्याच्या द्वारा कुठे गेलं पाहिजे? त्या विषयाकडे. इतकं चटकन होत असतं. आणि बघा आता कोणावर आश्रित होतं ते? तसंच आत्मचैतन्य. कशा प्रकारे? यथा सूर्यलोकम जना स्वक्रियार्थेषु वर्तन्ते. त्या डोळ्याचे व्यापार म्हणजे डोळ्याने पाहिलंच पाहिजे, कानाने ऐकलंच पाहिजे, नाकाने वास घ्या, जिभेने चव घ्या, असं करून. तर ते काही बदल नाही झाला मॉडर्न झाल्यानंतर. पण कशामुळे चालतं हे आजचे मॉडर्न लोक सांगू शकत नाही. त्या चैतन्यावर आश्रित काय. म्हणून सूर्यलोकम यथा जना म्हणजे जसं सूर्यामुळे सगळे व्हायब्रेट होतं. तुम्ही एक कल्पना करा, माणूस आजकाल उन्हाळ्याच्यात बाहेर झोपलेला आहे, कडक सूर्याचं ऊन येतो, उठतो झोप, दिवस अरे बापरे 8 वाजले. आता काय व्यापार करेल, कशावर अवलंबून आहे? त्याच्या अंतःकरणाच्या भूमिकेवर. काही पूजा करेल, काही पोटपूजा करेल, काही मारामारी करेल, काही खून करेल. सगळं सूर्य कसा आहे? तो त्याच्यावर तो मारामारी करणारे होत नाही, तो पूजा करणार, सगळ्याला जो प्रकाशित होतो. सूर्याचा प्रकाश नसेल तर एक दिवस व्यवहार होऊ शकत नाही. कल्पना करा, एक दिवस सूर्याने कॅज्युअल लिव्ह घेतली आणि आपले ऑफिस मध्ये, आणि तुमच्या सगळ्या कुठेतरी मेणबत्त्या वगैरे पडू नये, माहीत नाही, ठप होतं तुमचे व्यवहार आहे. बापरे, आपलं वाटतं की लाईट गेली म्हणजे वाटतं.
तर तसंच हे आहे. पहिल्यांदा त्याचा लाईट आपल्या बुद्धीवर पडतो आणि मग इंद्रियाचे व्यापार होतात. याचा अर्थ काय झाला? आत्मचैतन्यावर आश्रित होऊन देह स्थूल असो सूक्ष्म असो कारण देह त्यातच विश्लेषणात्मक उपाधी म्हणजे इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय असो की 5 कर्मेंद्रिय. मन हा भावना करणारं मन, धिया म्हणजे बुद्धी विचार करणारी बुद्धी त्याच्यावर आश्रित होऊन कसं करतात? स्वक्रियार्थीशी वर्तन. ते आपापल्या क्रिया करण्यात बुद्धी विचार करते, मन भावना करते, शरीर 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारा 5 विषयाकडे जाऊन शब्द स्पर्श रूप याचं ज्ञान करतं, कारण तो ज्ञान स्वरूप आहे म्हणून. कसं सूर्य लोक म्हणजे याचं काय सांगायचं आहे की सूर्य सगळ्याचा इतकाच त्याचा सन्निधी महत्त्वपूर्ण काम करतो, पण सूर्य कधी त्याच्यावर परिणाम करून घेत नाही. तसं आपलं आत्मतत्व आहे. आणि उपनिषदात अशी भाषा आहे आपल्या कठोपनिषदात, सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षुः न लिप्यते लोक दुःखेन बाह्य. सगळ्या ब्रह्मांडाचा डोळा म्हणजे सूर्य आहे, पण तो कशामुळे तो लिप्त होत नाही. इथे चंदन पडलं त्याच्यावर तो प्रकाशित होत, इथे घाण पडली त्याच्यावर, पण तो घाणीने घाणेरडा होत नाही आणि चंदनाने सुगंधित होत नाही. तो आहे तसा निर्विकार राहतो आत्मा आहे. तसं बल्बमध्ये खराब होऊ शकेल, उद्या फ्यूज होईल, पण वीज काही फ्यूज होत नाही. उद्या बल्ब फुटून देखील जाईल, पण वीज. तसा हा आत्मा ह्या वाटेल ते विकार शरीराला झाले तरी आत्मा निर्विकार आहे. ते आपण मरण्याच्या आधी इथे शास्त्र आणि गुरु उपदेशात जाणून घेण्यासाठी हे सांगितलं की आपलं स्वरूप याच्यावरून वेगळं आहे. पुढे चला. आता हे कशा प्रकारचे आपण हे अध्यारोप करतो? अध्यारोप म्हणजे नसली ते गोष्टी त्यात पाहणं. ते किती समजलं तरी हे होत असतो अध्यास. तो कसा होतो? आता भगवान पुढच्या याच्यात 21व्या श्लोकात सांगत आहे, देहेंद्रिय गुणान कर्माणी म्हणा अमले सच्चिदात्मनी अध्यस्यन्त्य विवेकेन गगने नीलता दिव. आता तुम्ही म्हणता की ठीक आहे समजलो की आत्म्याच्या आश्रयाने सगळे होतात, पण मग याचे धर्म त्याच्यावर कसे अध्यारोपित करतात? नसले त्या गोष्टी का पाहतो आपण? सांगत आहे की त्या ठिकाणी गगने नीलता दिवत. दृष्टांत काय दिला? गगने म्हणजे आकाशामध्ये, आकाशाला काही रंग नसतो, काही रूप नसतं, फक्त शब्द असतो त्याचा गुण. आणि आकाशाला कुठल्या निळा पिवळा, पण आपण काय करतो? आकाश निळा आहे म्हणतो. आकाश कशाला म्हणतात? ज्याला पोकळी म्हणतात ना, ज्याला स्पेस, त्या स्पेसला काही रंग आहे का सांगा बरं? पण गगने नीलतात. कधी निळा पाहतो? उद्या ढग आले तर आपण ढगाळलं म्हणतो आकाश. उद्या काय धुका आलं तर धुका झालं म्हणतो. पण खऱ्या अर्थाने काही गोष्टी असतात का त्याच्यात? तसंच हे आकाशवत आत्मतत्व सदा स्वच्छ आहे. असे कोण म्हणतात? त्याला ज्याला आकाशाचं स्वरूप समजलं नाही तो काय समजेल? आता आकाश ढगाळलेलं आहे, आकाश परिच्छिन्न झालाय गगन, आणि त्याच्यावर मग निळा हिरवा असा रंगातो नील तादिवत. म्हणजे याला म्हणतात अध्यास सुपरिम्पोजिशन. तर त्याचप्रमाणे आता देह इंद्रिय गुणान, देह आणि इंद्रियाचे गुण. देह म्हणजे आपलं शरीर, ज्याचं देह जन्माला येतो, राहतो, मरतो, जे आहे ते इंद्रिय ते सगळं. आणि मध्ये काहीतरी गुण असतात. आईच्या उदरात झाल्यापासून जन्माला येऊन वाढणं, तर परत परिवर्तित होत जाणं, शेवट रोगराई होणं, आणि मग हे देहाचे गुणधर्म आपण म्हणतो की मग आत्मा. जो अज्ञानी माणूस आहे तो म्हणतो की देहे पुष्टे अहम पुष्टः, देहे नष्टे अहम नष्टः. देह पुष्ट झाला की मी पुष्ट झालो, देह नष्ट झाला की मी नष्ट झालो, देह स्थूल झाला मी स्थूल झालो, देह कुष्ठ म्हणजे वजन वाढलं आपलं, जे सतत सुद्धा. तर देहाचे गुण. तसंच इंद्रिय गुणान, प्रत्येकाचे इंद्रिय गुण. डोळ्याचं गुण कोणतं आहे? पाहणं. कानाचं गुण कोणता? वास घेणं. नाकाचं गुण कोणतं आहे? खाणं. समज करेक्ट करायचं. ऐकता की नाही लक्षात पाहिजे? कानाने आपण ऐकतो. आजकाल लोक म्हणतात स्वामीजी ते 5000 वर्षाच्या गोष्टी तुम्ही सांगत बसता, पण याच्यात काही बदल झाला का सांगा. कोणी हात येऊन बरं का? तुम्ही बाहेरचे देश फॉरेनमध्ये गेलो, पण फॉरेनमध्ये सुद्धा लोक डोळ्यांनीच पाहतात. मी पाहिलं पाहतो, कानानेच ऐकतात. त्याच्यात काही फरक, पण त्याच्या मागे ते चैतन्य आहे, ते माझ्यामध्ये, ते त्याच्यामध्ये चैतन्य. अवेअरनेस बिकॉज ऑफ विच दे आर अवेअर ऑफ.
म्हणून इंद्रिय गुणान कर्मान, इंद्रिय आणि त्याचे गुण, पाहणं, ऐकणं, वाद घेणं सांग अमले आणि सच्ची, आणि त्याचे गुणधर्म ह्या जो सच्चित आत्मा कसा आहे, मला रहित आहे, त्याला कुठल्या प्रकारचा विकार नाही, या सगळ्याचे विकार त्याच्यावर म्हणतो. मी पाहत म्हणजे आत्मा पाहत आहे म्हणतो. खऱ्या अर्थाने आत्मा त्या देखील कसा असतो, द्रष्टा. काल तुम्हाला स्वप्नाचा दृष्टांत दिला. त्या 3 असतात स्वप्नात. एक स्वप्नात प्रति इन्व्हॉल्व झालेला तो स्वप्नपुरुष जागावून तुम्हाला जे सांगतो की काल मी हरकपहाडमध्ये स्नान करून आलो स्वप्नामध्ये, तो स्वप्नाभिमानी पुरुष. पण तिसरा जो आहे साक्षी पुरुष, तो साक्षी पुरुष कसा आहे, त्याच्यावर हे आरोप नाही, त्याला स्वप्ने नाही, त्या स्वप्नाचा भासही नाही. पण हे न समजल्यामुळं त्याचे बिलकुल देहावरच भूमिका आहे. ते म्हणतात जन्ममरण देहाचे आत्म्यावर लावतात. आत्मा कसा आहे, न जायते न म्रियते अवका जाते, तो स्थूल कृष काही होत नाही. पण ते सगळे गुणधर्म एक तर स्थूल देहाचे परिवर्तन, सूक्ष्म देहाचे जे मनोभाव ते लावणार, कारण देहाची अविद्या लावणार. आणि असं सच्चिदात्मनी, सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे ज्ञान स्वरूप आत्मा असून त्याला आपण अध्यास करतो. अध्यसंती त्याच्यावर अध्यारोपित करतात, त्याच्यावर सुपरिंपूस करतात अविवेकीनं, विवेकीनता असल्यामुळे. म्हणून थोडेसे संस्कार आवश्यक आहे आपल्या जीवनाकडे पाहिजेत. काही त्याच्यावर शास्त्राचे संस्कार नसेल तर बस असं गगने नीलता म्हणजे आकाशात जसं खऱ्या अर्थाने केवळ स्पेस असते, त्याला निळा हिरवा पिवळा रंग नसतो, पण त्याला देतात. एक श्लोक आणखी. आता त्याच्यातून कसं मग आपली इंद्रियाची एकरूप झाल्यानंतर कधी कर्तृत्व भावना, ते कधी भोक्तृत्व भावना, ते जीव भाव. ते आता भगवान पुढच्याचं सांगत आहे. ते देखील कशी कल्पना आहे तुमची हे सांगत आहे. आणि असं का होतं हा महत्वाचा मुद्दा. ठीक आहे, आमची इच्छा नाही की आम्ही आपलं आत्मस्वरूप पूर्ण असून अपूर्णतेचा भाव आपल्याला घ्यावा. पण असं का होतं आपल्या याच्यात, व्हॉट इज द रिझन समजतं आपल्याला, पण लगेच आता त्याचं कारण पुढे सांगत आहे. अज्ञानान मानसोपाधे कर्तृत्वादीनि चात्मनी कल्पन्ते मृगते चंद्रे चलनादि यथांभसः. आता असं का होतं याचं कारण अज्ञानात, म्हणजे आपल्याला त्यावेळेस आपल्या स्वरूपाचं ज्ञान राहत नाही. कोणत्या उपाधी? मानसोपाधी, मनाच्या उपाधी. मन म्हणजे सूक्ष्म शरीराची उपाधीचं प्रतीक आहे मन. सूक्ष्म शरीराचा आपण तादात्म्य होतो चटकन, मग आपल्या स्वरूपाचं मी करताय, मी भोगताय. खऱ्या अर्थाने करता करविता वेगळा आहे, त्याच्या मागे द्रष्टा तो निर्विकार आहे. तो अज्ञान आणि मनरूपा उपाधी. मग 2 गोष्टी आपण करतो, कर्तृत्वादीनी, कर्तृत्व आणि भोक्तृत्व भावना. आपण जे इंटेलेक्च्युअली आपण एकरूप होतो तर मी करताय, बुद्धीचे आपला अभिमान होत असतो. विज्ञानमय कोशाचे एकरूप कर्तृत्व, आणि मनोमय कोशाचे एकरूप झाल्यानंतर अहम भुंजामी, मी भोग घेतो, मी सुखी, मी दुःखी. हे केव्हा खऱ्या अर्थाने सुखदुःखाच्या पलीकडे आत्मा. सुख दुःख पिसे आत्म्याचं नसे, पण आपण त्या आत्म्याचं सुख विसरून जातो. आणि मग माझं मन सुखी तर मी सुखी, माझं मन दुःखी तर मी दुःखी. आपण काही करायला जातो मीच करता, मी भोगता. करता आणि भोगता हे जीवाचे धर्म. आणि मग सगळे ह्या उपाधीचे धर्म स्वतःवर तो लादत असतो. आत्मने कल्पनते कथम, कशा प्रकारची कल्पना करतात. अंबुगते चंद्रे चलनादी यथा अंबसा, यथा ज्याप्रमाणे. अंबुगते चंद्रे, अंबू म्हणजे पाणी, पाण्यावर पडलेला प्रतिबिंब पाहून चलनादी, त्याच्यावर चलनादी व्यापार लावतात. तो बिलकुल मुलगा आहे, बाबा पाहून चंद्र असा होत आहे, पाणी गडगड गडगड करत आहे, त्याचा चंद्राचं प्रतिबिंब पडलंय. लहान मुलगा वरच्या चंद्रात त्यांचा फरक पडू शकत नाही. खरा तर वरचा तो पौर्णिमा त्याचं तसंच आहे, पण पाण्यावर पडल्यानंतर चलनादी कंपन आहे, चंचलता आहे, किंवा गडूळ आहे, किंवा स्वच्छ आहे, वाटतील ते म्हणून. तसंच हे अंतःकरणात प्रतिबिंबित झालेलं चैतन्य, त्यांचा जीव, कॉन्शियसनेस रिफ्लेक्टेड इन सटल बॉडी इज जीव.
आणि मग सटल बॉडीचं आपल्या सूक्ष्म शरीराचे जसे भाव असेल तसं आपण म्हणतो माझं कधी मूड चांगले असतात, काही वाईट असतात, कधी सुखाचे अनुभव येतात, कधी दुःखाचे, कधी संकल्प येतात, कधी विकल्प येतात, कधी निर्धार होतो. अशा अंतःकरणाच्या चार, अंतःकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मनाचं काम संशय करणं, संकल्प करणं, बुद्धीचं काम निश्चय करणं, आणि चित्ताचं काम स्मरण करणं, आणि अहमभावाचं काम मी करता भाव. ते सगळ्या गोष्टी घ्यायच्या केव्हा होतात? आपलं स्वरूपाचं साक्षी स्वरूप विसरून जे आपण त्याच्यावर अध्यारोप करतो. कसं? तसा लहानसा मुलगा किंवा वेडा माणूस तो म्हणे पहा चंद्रच आज चंचल झालाय, अंबुगते चंद्र. म्हणजे पाण्यावर पडलेलं चंद्राचा प्रतिबिंब पाहून जो चंद्राच्या बिंबाकडे नाही बघत, तसंच आत्मस्वरूप बिंदरूप बिंबाने त्याच्याकडे पाहत नाही. अंतःकरणात प्रतिबिंब झालेलं चैतन्य जीव भाव लिहून मला माहित नसं काय चलना देतात. मग तर त्याचे सगळे उपाधीचे जे भाव आहे ते चंद्रावर हित असतात. तसं त्याच्या सगळ्या हालचाली तो आपल्याला लावत असतो. हे ट्रिक आहे मनाची. मग मी पुण्यवान आहे, मी पापी आहे, मग पुण्यकर्म केलं तर मला स्वर्गलोकात जावं लागतं, पुण्य संपलं की परत यावं लागतं. पुण्यात्मा पापात्मा, पाप कर्म केलं आपल्याला नरकात यावं लागतं, मध्ये असेल तर परत मनुष्य जन्माला सुरू होतो त्याचं. इथे कुठपर्यंत जोपर्यंत त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान माहीत नाही तो खऱ्या अर्थाने प्रकृती क्रियमानाने गुणे सर्वाणी सर्वथा कर्मानी सर्वथा. ती प्रकृतीच्या गुणानुसार सगळे कर्म करतात, पण अहंकार विमूढात्मा करता अहमिती म्हणते. हा विमूढ आत्मा विशेषेन मूढ. मूळ म्हणजे सर्वसाधारण मूर्ख. मूळ म्हणजे विमूढ म्हणजे त्याने मूर्खपणात डॉक्टरेट मिळवली असा विशेषज्ञ झालेला तो असा. आम्ही तुम्ही असंच आहो असं विसरून जातो. अहम करता येते म्हणून. पण तो तत्वज्ञानी आहे ते तिसऱ्या अध्यायात पहा. तत्ववित्त महाबाहो गुणकर्म विभाग. हे बघा सगळे चालले असतात मनाची खेळ आहे, पण मी त्याच्यावर वेगळं आहे. गुणागुणेशु वर्तनते. कधी आपण डोळे पाहतात कान ऐकतात माहित आहे. गायी चरती तृण दोघे नव्हे द्रष्टा. आपण गायी तृण चरतात, पण गुराखी तो पाहायचा तो कसा असतो तसा द्रष्टा सका पाहतो. तत्ववित्त गुणकर्म विभाग हो. गुण आणि कर्माचा विभाग करून गुणागुणेशी वर्तनते. हा सगळा खेळ चाललेला आहे उपाधीचा. इतिमत्वा न सज्जते. तो त्यात राहून देखील कधी त्यात चिपकत नाही किंवा त्यात लिप्त होत नाही. मग गुरुदेवचं वाक्य आहे की ज्ञानी पुरुष संसारात राहतो पण संसारात होऊन राहत नाही. अज्ञानी म्हणून संसारात राहतो, संसारातच होऊन राहतो. आणि ज्यांनी दिलं त्याच्याकडे त्या लक्षात राहतं. दात नव्हते तेव्हा त्याने तुम्हाला दूध दिलं, दात आले तेव्हा त्याने अन्न दिलं, त्याचं स्मरण करायला वेळ नाही मिळत. मग काय करता? इतकं गुपून जातं. म्हणून निदान ईश्वराचं स्मरण तरी करा आणि मग तुम्हाला अंतःकरण शुद्ध झालं म्हणजे मग आत्मबोधासारख्या विषयामध्ये तुमचं लक्ष लागेल. आज हनुमंताचा जन्म आहे म्हणून काय आपणही बसले बाकी ते असे खऱ्या अर्थाने हे ऐकलं पाहिजे. म्हणजे आपण काय आहे डोळे उघडतात आपण. आता आपण त्याला हे करायचं पूर्णमदा म्हणून त्याला शांती करायची. कारण काय 8:30 व्हायला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.